जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या म्हणजे मिनी विधानसभांचे निकाल आज लागलेत। महाराष्ट्राचा गावगाडा हाकणाऱ्या या निवडणुकांची गेली अनेक वर्ष रखडपट्टीत झाली होती। कारण होतं ओबीसी आरक्षण। या आरक्षणाचा निकाल लागेल अशी वाट बघत अनेक इच्छुकांचे अक्षरशः केस पांढरे झाले, पण निकाल काही आला नाही। शेवटी 34 पैकी 12 जिल्हा परिषदा आणि 351 पैकी 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका उरकल्या एकदाच्या। बाकी ठिकाणचे इच्छुक अजूनही वाटच पाहत आहेत। आता या निवडणुकांमध्ये झालं काय? पहिला मुद्दा, इतकी वर्ष थांबून महाराष्ट्राच्या गावागावामध्ये आज जो गुलाल उधळला गेला त्यात सगळ्यात जास्त रंगलं कोण? रंगली महायुती। सब्र का फल सबसे मीठा भाजपला चाखायला मिळालं। आतापर्यंत शहरी मध्यमवर्गीय नोकरदारांचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपनं आता महाराष्ट्राच्या तांबड्या आणि काळ्या रश्श्याची चवही नीट चाकली आहे। 12 पैकी 7 जिल्हा परिषदा सुसाट भाजपकडे गेल्यात। शिंदेंनी 3 जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकवलाय। दोनही राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी एक जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेतली आहे। काँग्रेसला आणि ठाकरेंना एकही जिल्हा परिषद मिळवता आलेली नाही। त्यामुळे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सत्तेबाहेर होणं हे आता ठाकरेंना आणि विशेषतः काँग्रेससाठी सुद्धा लई म्हणजे लईच जड जाणार आहे असं आता दिसतंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असली जी बिरुदं असतात ना, ती नेत्यांनी इथेही वासनात गुंडाळून ठेवली होती। सगळ्या आमदार खासदारांनी आपापलं गणगोतच निवडणुकीत उतरवलं। आजी माजी आमदार खासदारांच्या लेकी सुना पोरं नातवंड वहिनी बहिणी उतरल्या नाहीत अशी एक जिल्हा परिषद नव्हती हो। सगळ्या सोयऱ्यांनी पण गावकी भावकी जपली आणि दिलं बऱ्याच जणांना निवडून, पण काही जणांना मात्र फटका बसला। माजी मंत्री सुरेश वरपुडकर, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, रायगडचे आमदार रवींद्र पाटील, माजी खासदार लातूरचे सुधाकर शृंगारे बसले यांना धक्के। पण भरत गोगावले, राम सातपुते, भास्कर जाधव, अब्दुल सत्तार, सदाभाऊ खोत, शहाजी बापू पाटील यांचं गणगोत मात्र वाजत गाजत घरी आलं। आता तिसरा मुद्दा या निवडणुकीतला, सोशल मीडियावरचे फॉलोअर्स तिकडे ईव्हीएम वर दिसत नाहीत। आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट असं म्हणत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या पुण्याच्या निर्मला नवले निवडणुकीत मात्र पडल्या। इंस्टाग्रामवर 5 लाख फॉलोअर असणारे छत्रपती संभाजीनगरचे फेमस सरपंच मंगेश साबळे हजारभर मतांनी पडले। एक्सवर धडाधडा पोस्टी टाकणाऱ्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर पडल्या। तर बाकी सून जिंकली म्हणून लंगोटावर नाचणारे सासरे बुवा आणि बायको जिंकली म्हणून शड्डू ठोकणारे नवरे बुवा ही आजच्या निकालातली लक्षवेधी दृश्य ठरली। पण हे सगळं इथंच संपलेलं नाहीये। 22 जिल्हा परिषदा, 226 पंचायत समित्या जवळपास अजूनही बाकी आहेत। त्यामुळे पिक्चर अभी बाकी आहे। या सगळ्या संदर्भात बोलूया, त्या अगोदर हा रिपोर्ट बघूया। नगर परिषदा आणि महानगरपालिका निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सुद्धा महायुतीचा दणदणीत विजय झालाय। 12 पैकी 11 जिल्हा परिषदांवर महायुतीचा झेंडा फडकलाय आणि त्यातही भाजपनं सर्वाधिक जिल्हा परिषदा जिंकल्यात। भाजपकडे 7 जिल्हा परिषदांचा कारभार आलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी 2 झेडपी मिळवल्यात। महाविकास आघाडीची मात्र पुरती दाणादाण झाली आहे। कारण फक्त एक जिल्हा परिषद म्हणजे सांगली जिल्हा परिषद ही शरद पवारांच्या पक्षानं जिंकली, तर ठाकरे गट आणि काँग्रेसला एकही जिल्हा परिषद जिंकता आलेली नाही। महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखवलेला आहे। 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात लढलेली निवडणूक राष्ट्रवादीसाठी फलदायी ठरली। पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला होता। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीनं चांगली कामगिरी केली आहे, तर दुसरीकडे विरोधकांसाठी ही निवडणूक चिंता वाढवणारीच ठरली आहे। लोकसभा निवडणुकीला 3 वर्ष उरलेली असताना काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना एकही जिल्हा परिषद जिंकता न येणं ही बाब धक्कादायक आहे। महायुतीला विजय मिळाला म्हणजे सत्तेतला विजय आहे। तो सत्तेतला विजय आहे, सत्याचा विजय नाही आहे। तो सत्ताधाऱ्यांना मिळालेला विजय हा धन बल यांचा विजय आहे। एकूणच महायुतीवरील जबाबदारी आता वाढली आहे, कारण विधानसभेपासून नगरपंचायतींपर्यंत सगळीकडे जनतेनं कौल महायुतीला दिलाय। आता जर विकास करून दाखवला नाही तर मात्र पुढच्या निवडणुकांमध्ये महायुतीची वाट खडतर ठरू शकते।
ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आजच्या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. विनायकजी नमस्कार. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर आपल्यासोबत आहेत. संजीवजी नमस्कार. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस आपल्यासोबत आहेत. सुरेशजी आपलंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिश गाढवे आपल्यासोबत आहेत. अनिशजी नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. विनायक आंबेकरजी, आनंद झाला आजच्या निकालानं. अर्थात मोठा विजय आहे तुमच्यासाठी. 12 पैकी 7 जिल्हा परिषदा तुम्हाला मिळाल्यात. पंचायत समित्यांचा आकडा अजूनही क्लिअर नाहीये. ही वाढ झालेली आहे तुमच्या आधीच्या स्कोअर मध्ये की तेवढं होता तेवढाच राहिलाय? आधीच्या स्कोअर मध्ये अतिशय चांगली वाढ झालेली आहे. महाराष्ट्राचा ब्रँड आणि महाराष्ट्राचं नेतृत्व हे देवाभाऊच आहेत. हे महाराष्ट्रातल्या जनतेने 3 स्तरांवरती सिद्ध केलेलं आहे. मग त्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील आणि आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या असतील. एकेकाळी आमचा पक्ष हा शहरी पक्ष आहे असं म्हणणाऱ्या लोकांना अतिशय सडेतोड उत्तर मतदारांनी दिलेलं आहे. कारण महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणारा असा नेता हे माननीय देवेंद्रजी आहेत. हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणच्या जनतेने आज त्याच्यावरती आपली मोहर उमटवलेली आहे. त्यामुळे आम्ही अतिशय खुश आहोत. संजीवजी तुमचं काय म्हणणं आहे? स्कोअर तुमचा वाढलाय, कमी झालाय, होता तितकाच राहिलाय? आमचा स्कोअर नक्कीच वाढलाय. राज्यातला 2 नंबरचा पक्ष म्हणून, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आम्ही शिक्कामोर्तब करतोय. परत करतोय. महानगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये आणि आता त्याची पुनरावृत्ती होते. म्हणजे ठीक आहे, भारतीय जनता पक्ष आमचा मित्र पक्ष आहे, तो राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा शिवसेना सातत्याने ठरत आहे, एखाद्या वेळी नाही. आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेब जे आमचे मुख्य नेते आहेत शिवसेनेचे आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांना संबोधलं जातं, त्यांच्या नेतृत्वाकडे शिवसेना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगती करत आहे, झपाट्याने. पण 12 पैकी 3 जिल्हा परिषदा, यावर खुश आहात का? नाही, 12 पैकी 3 याच्या मागचे जर आपण निकाल बघितले तर त्याची आणि आजची जर आपण तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो जवळपास 45% दरम्यान आहे. भारतीय जनता पक्षाचा जरी मोठा आकडा असला तरी त्यांचा स्ट्राईक रेट त्याच्या जवळपास आहे. म्हणजे आम्ही आमची कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे, होत आहे. नाखुश होण्याचं कारण नाही. मग स्ट्राईक रेट जर तुमचा आणि भाजपचा एवढा सेम असेल तर मग इतका फरक कसा काय? म्हणजे त्यांच्याकडे 7 तुमच्याकडे 3. भारतीय जनता पक्षाने जास्त जागा लढवल्या तर त्यांचा त्यांच्या जागा जास्त येणार. आम्ही त्या प्रमाणात आम्ही कमी जागा लढवलेल्या असल्या भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत. तरी जेवढ्या लढवल्या त्यातून आम्ही किती जिंकलो हेही महत्वाचं आहे आणि त्यानुसार स्ट्राईक रेट आहे. तो अगदी जवळपास आहे. आणि भारतीय जनता पक्षाची आमची खरी तर तुलना नाही. तुलनाच करायची असेल तर उभाटा बरोबर करा. त्यांचं काय झालं ते बघा. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आता हे पुन्हा सिद्ध केलं आहे ना की एकनाथजी शिंदे साहेबांच्या भारतीय जनता पक्षाबरोबर तुमची तुलना करायची नाही? म्हणजे आता तुम्ही आलात बाहेर ठाकरे गटामधनं किंवा त्या शिवसेनेमधनं तुम्ही बाहेर आलात, आता तुमची शिवसेना आहे. पण जेव्हा ही शिवसेना अखंड होती त्यावेळेस भाजप छोटा भाऊ होता ना, शिवसेना मोठा भाऊ होती. मग आता असं काय झालं की तुम्हाला तुलनाच नको आहे भाजप सोबत? फार जुनी गोष्ट बोलतायत ताई आपण. असं नाहीये. अलीकडच्या काळात मागच्या 10 वर्षातलं आपण जर सगळं बघितलं, महाराष्ट्राने विसरून जायचं का ते सगळं? नाही, महाराष्ट्राने ज्यांच्या नेतृत्वात ते होतं ना त्यामुळे ती अवस्था होती. त्यांनी ती अवस्था नेतृत्वाकडनं आणखीन अपेक्षा आहेत ना. आम्ही सुधारणा करतोय ना. आम्ही उलट जी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांनी बांधली, जी शिवसेना ज्यांच्या नाकर्तेपणामुळं मोडकळीस येत होती, ज्यांनी शिवसेनेचा मूळ विचार पायदळी तोडून काँग्रेसची गरोबा केला, ते सर्व आम्ही दुरुस्त करीत आम्ही परत विजयी घोडदौड करतो आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात. त्यामुळं आम्ही नक्कीच चांगली प्रगती करत आहोत आणि महाराष्ट्रातल्या जनतेने पुन्हा याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. तुम्हीच त्याच्यावर खुश असाल तर मग आम्ही काय विचारायचं ना? तर तुम्हीच खुश आहात म्हणजे काय? आम्ही कशाला उगाच मिठाचा खडा टाकू? सुरेशचंद्र राजहंसजी, सुरेशचंद्रजी तुम्हाला फार हसू येते, पण अहो तुम्हाला भोपळा पण नाही फोडता यायला. आनंद कसला होतोय नेमका? नाही, आनंद नाहीये.
सर्वप्रथम राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जे आमचे उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि जे जिंकू शकले नाही त्यांचंही अभिनंदन करतोय. कारण काँग्रेसचा कार्यकर्ता अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय तटपुंज साधनाच्या जोरावर अतिशय निर्धाराने लढला, हिमतीने लढला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतोय. आणि आम्हाला अपेक्षित होतं की चांगले यश मिळेल आम्हाला, परंतु दुर्दैवानं चांगले यश मिळू शकलं नाही आणि आम्ही हा पराभव स्वीकारतोय. का झाला पण पराभव? म्हणजे ग्रामीण भागामध्ये स्ट्रॉंग असणारा तुमचा पक्ष होता, स्थानिक नाही, स्वराज्य संस्थांमध्ये चांगलं यश बाळगून असणारा पक्ष होता. नाही, आता जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये, यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो होतो. परंतु या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढला होता. आणि यामागची भावना अशी होती, कार्यकर्त्यांची भावना होती की ज्यावेळेस आपण आघाडी म्हणून लढतो त्यावेळेस कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि पक्षाचा विस्तार व्हावा, पक्ष वाढावा म्हणून या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढलो होतो. आणि आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला चांगलं यश मिळेल, परंतु मिळालं नाही. आम्ही याचं आत्मचिंतन नक्कीच केलं जाईल आणि याची जी कारणं आहेत त्यावर मार्ग काढला जाईल. बरं, अनिशजी, तुमच्या पक्षासाठी मुळात या निवडणुका महत्वाच्या असतात का? कोणी तुमचे वरिष्ठ नेते या निवडणुकांमध्ये फिरकत नाहीत काय? हे सगळं खऱ्या अर्थाने तुम्ही कार्यकर्त्यांवर सोडून दिलेलं असतं? सगळ्यात प्रथम हे जे कोणी शिंदे गटाचे, शिंदे टोळीचे जे कोणी इथे प्रवक्ते बसले त्यांचा शिवसेनेशी कधी संबंध आला, कधी यांचा शिवसेनेशी काही यांच्या कार्यामध्ये शिवसेनेत यांचा काय हातभार होता मला माहित नाही. नेतृत्वावर बोलतायत की शिवसेनेच्या ह्या नेतृत्वामध्ये एवढी तुम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नावरच बोला, आमच्यावर नका बोलू. माझ्यावर डिबेट नाहीये हे, माझ्यावर डिबेट नाहीये. माझा कार्यकाळ आणि माझा प्रवास आहे ना, त्याच्यावर डिबेट नाहीये. उत्तर द्यावं ठीक आहे ना संजीवजी, देते मी तुम्हाला पण उत्तर. त्यांना बोलू देत ना, देते मी तुम्हाला उत्तर, वेळ देते. महाराष्ट्रामध्ये चुकीचा संदेश जायला नको. एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदेंनी तयार केलेली माणसं किती होती? आज भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने निवडून स्वतः तयार केलेली माणसं किती आहेत? आज माणसं घेऊन आज खरं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जर व्यवस्थित वागला ना, खरं सांगायचं झालं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जर त्याची कामगिरी चोख बजावली ना, ह्याच्यातले अर्धे ना अपात्र ठरतील. सगळ्यात प्रथम ते कोकणामध्ये नितेश राणेचं स्टेटमेंट तुम्ही ऐका. एवढी खुलेआम धमकी द्यायची उमेदवारांना, धमकी द्यायची, उमेदवारांना सांगायचं निधी देणार नाही. जसं काय ह्यांच्या पेट्रोल पंपाच्या पैशातनं निधी येतो आम्हाला, यांच्या घरातनं निधी येतो, यांच्या गावच्या जमिनी विकून यांचा निधी येतो आम्हाला. आमचा निधी हा जनतेचा आहे. आता इथून तुम्ही सुरुवात करा. आज आमच्या जागा किती निवडून आल्या यापेक्षा आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये जागा लढलो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हे एकनाथ शिंदेच्या गटाला किंवा भारतीय जनता पक्षाला हे करणार नाही. कारण आज त्यांसाठी आजच मला वाटतं अविनाश जाधवांचं एक स्टेटमेंट आहे. एक वेळ येईल अशी की ज्यावेळी त्यांना एकेका जागेसाठी कसरत करावी लागेल आणि कसरत करावी लागेल. तीही वेळ फार दूर नाही. पण आज तुम्ही मला सांगा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काय कंट्रोल आहे? तुम्हाला तर काहीतरी कष्ट करावे लागतील की नाही, जमिनीवर उतरावं लागेल की नाही? तुमचे नेते जर उतरणारच नसतील मैदानात तर ती वेळ आणणार कशी तुम्ही? आम्ही जमिनीवर आहोत, आमचे नेतेही जमिनीवर आहेत, आमच्या नेत्यांचे प्रचारही घडतायत. आता झेडपी आणि पंचायत समित्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी आमच्या बैठका चालू आहेत. आम्ही सगळं काही केलेलं आहे अगदी तळागाळात उतरून. आता एकनाथ शिंदेंनी किती सभा घेतल्या, उद्धव साहेबांनी किती घेतल्या, देवेंद्र फडणवीसांनी त्या सभेच्या संख्यांवरून नेते जमिनीवर आहेत का याचा अंदाज लागत नाही. शिवसेनेची ती पद्धत आहे, शिवसेनेची आधीपासून चालत आलेली ती पद्धत आहे. शिवसेना आपल्या पद्धतीने चालते. आजही शिवसेनेच्या झेडपीमध्ये 40+ सदस्य आहेत, 100+ सदस्य पंचायत समित्यांमध्ये आहेत. मला एक साधं तुम्हाला सांगायचंय, पण तेवढ्या सदस्य संख्येवर अनिशजी तुम्ही खुश होणार आहात का? म्हणजे आता राज्यातली सत्ता गेलेली आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता नाहीये आणि आता तुम्ही सांगता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. मी एवढ्यावर खुश असेल तर मग ठीक आहे, मग त्या पक्षाला चिंता करण्याची कारण नाहीये. अगदी नाही. आम्ही याच्यावर कुठेही खुश नाही. बघा लक्षात घ्या, आज कोकणामध्ये काय झालं, कोकणामध्ये किती उमेदवारांवर शेवटच्या क्षणी दबाव आले गेले, कोकणामध्ये किती उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले गेले, वैभव नाईक साहेबांनी किती कसरत केली तिथे. इथपासून सुरुवात होते. आज आमच्या उमेदवारांना जीवे मारण्याचं पण असं आहे अनिलजी, आता मला साध्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. कोकणामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो त्यावेळेस तुमचे नेते कोकणामध्ये जातात
आणि ज्या वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात तुमच्या नेत्यांना कोकण अजिबात दिसत नाही का? म्हणजे तिथल्या लढाया फक्त कार्यकर्त्यांनी, एकट्या वैभव नाईकांनी लढायच्या आणि तुमच्या नेत्यांनी म्हणजे जे सगळे वरिष्ठ नेते आहेत, मग एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये जर तुम्ही म्हणताय की निवडणुका अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये लढल्या जातात, मग एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये जर नेते तुमचे कार्यकर्त्यांना बळ द्यायला, नेत्यांना बळ द्यायला उतरणार नसतील तर मग केव्हा उतरणार आहेत? कसली वाट बघताय तुम्ही नेमकी? शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते, अगदी भास्कर जाधवांपासून अगदी विनायक राऊतांपासून ही सारी वरिष्ठ मंडळी, नेते मंडळी आहेत ना. मग असं असेल तर मग आम्ही काय करायचं? आम्ही घरी बसलं पाहिजे. मग सगळ्याच ठिकाणी जर उद्धव साहेबांनीच उतरायचंय आणि सगळ्याच ठिकाणी जर वरिष्ठ नेते मग मुंबई महानगरपालिका का बरं अपवाद असते? ती का नाही कार्यकर्त्यांना दिली जात? मुंबई महानगरपालिका का अपवाद असते? ती का कार्यकर्त्यांना दिली जात नाही? तिथे का सगळे निर्णय हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे घेतात? आता विषय महानगरपालिकांचा येतो. ज्यावेळेस महापालिकांच्या वेळेसही 3च सभा झाल्या, एक नाशिक, एक छत्रपती संभाजीनगर आणि एक मुंबईमध्ये. या व्यतिरिक्त मुंबईमध्ये सभा झाल्या नाही. त्या 3च सभा सर्व राज्यव्यापी सभा घेतल्या होत्या, त्या मुंबईमधून घेतल्या होत्या. आता मुंबई हा शिवसेनेचा, तुमचं जर तुम्ही हेडक्वार्टर म्हणाल तर मुंबई शिवसेनेचं हेडक्वार्टर, तिथून ती सभा घेतली गेली. जर ते हेडक्वार्टर नागपूर असेल तर नागपूरवरून घेतली असती. विषय तो नाहीये. विषय हा आहे की आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते अगदी वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सारेच्या सारे निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने उतरले होते. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सर्वत्र आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. फक्त काय आहे, ही अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली ही माणसं, यांनी सांगावं ना ह्यांचे किती कार्यकर्ते, स्वतः घडवलेले कार्यकर्ते निवडून आले. नाही पण अनिलजी तुमच्यासारखे कार्यकर्ते शिवसेने, तुमच्यासारखे कार्यकर्ते ठाकरे गटाकडे आहेत, हे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे, याच्याबद्दल वाद. आणि तुम्ही याही परिस्थितीमध्ये पक्षाची बाजू प्रवक्ते आहात म्हणून खंबीरपणे मांडता, मला त्याच्याबद्दल अजिबात शंका नाहीये, उलट कौतुक आहे तुमच्यासारख्या नेत्यांचं. पण प्रश्न असा आहे ना की तुमच्यासारखे कार्यकर्ते जेव्हा तिकडे एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये लढतात असं तुम्हीच सांगत असतात, त्यावेळेस तुमच्या नेत्यांनी तुम्हाला साथ द्यावी. इतकं साधं पॉलिटिकल लॉजिक आहे, जे जमिनीवर दिसत नाही ते तुम्हाला विचारते. मला कल्पना आहे की तुम्हाला त्याचं उत्तर देणं किती कठीण आहे ते. त्यामुळे ठीक आहे, आपण विनायक आंबेकरांकडे जाऊयात. विनायकजी बोला, मगाशी तुम्हाला एका मुद्द्यावर उत्तर द्यायचं होतं, ते द्या म्हणजे मी पुढच्या प्रश्नाकडे येते. एक असं आहे की शिवसेनेने स्वतःला, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःला फसवून घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे त्यांना काळ काय, मतदार काय, त्यांचे कार्यकर्ते काय, कोणीही वाचवू शकणार नाहीत. ज्या माणसांनी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्याला असं आव्हान दिलं की एकतर तू तरी राहशील किंवा मी तरी राहीन, त्या माणसांनी ते तू तरी राहशील किंवा मी तरी राहीन, या मी तरी राहीन यासाठी घराबाहेर पडण्याचे सुद्धा कष्ट घेतले नाहीत. आणि माननीय देवेंद्रजींनी ते आव्हान स्वीकारून तेव्हापासून जे काम केलं त्याचे परिणाम, ठीक आहे, त्याचं यश त्यांना मोठं मिळतं. पण विनायक आंबेकरजी, हा तुमचा मुद्दा मान्य केला. आता पुढे चर्चा घेऊन जाताना मला हे सांगा की त्यांचा जो प्रमुख आरोप आहे की लेवल प्लेइंग फील्डच ठेवत नाहीयेत, म्हणजे उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले जातात, पैशाची प्रचंड ताकद वापरली जाते, हे तर सगळे विरोधी पक्ष म्हणतायत. त्याचे अनेक पुरावे पण समोर येत आहेत. कुठेही निवडणूक आयोग जिथं कारवाई करायला हवी तिथं करत नाहीये. हे सगळं यांनी बनवलेले पराभवाची कारण हे आधीपासूनच तयार ठेवतात. नाही, मग आता मला एक सांगा, नाही पराभवाची कारण मला सांगा. जर नितेश राणे भर आचारसंहिता सुरू असताना असं म्हणतायत की आम्ही निधी फक्त पक्षाचे चिन्ह बघून देतो आणि धनुष्यबाण समोर आला तर देतो, कमळ समोर आला तर देतो, मशाला असेल तर असलेला निधी आम्ही काढून घेतो. सगळ्या सरपंचांना आम्ही सांगितलं होतं निधी हवा असेल तर गुमान आमचे सरपंच बसवा म्हणून, बसले आमचे सरपंच. ही भाषा तुमचे मंत्री करतायत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. मग लेवल प्लेइंग फील्ड या निवडणुकांमध्ये आहे, हे कोणत्या तोंडाने म्हणायचं? लेवल पेइंग फील्ड हे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने 100% आहे. कुठल्याही प्रकारचे आरोप यांनी जरी केले तरी शेवटी कार्यकर्ते जे वागायचे हे आरोप नाहीयेत ना आंबेकरजी, हे काय आरोप आहेत का? हे वास्तव आहे, हे सगळ्यांच्या समोर आहे. मला एक सांगा, महाराष्ट्रातला मतदार याच्यावरती तुमचा विश्वास आहे का नाही? हा मतदारांचा प्रश्न नाहीये, हा मतदारांचा प्रश्न नाहीये. हा आचारसंहिता भंग आहे की नाही सांगा, हा आचारसंहिता भंग आहे की नाही सांगा, हा ज्या मंत्र्यांनी ज्या पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली त्याचा भंग आहे की नाही सांगा. आणि जर तो नसेल तर मग ठीकच आहे, पण तो जर असेल तर काय कारवाई झाली? मतदारांना या गोष्टी कळत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं? नाही, मतदारांना कळतं की नाही हा मुद्दा नाहीये. हा मुद्दा आहे की उमेदवारांना लेवल प्लेइंग फील्ड आहे की नाही, आणि ते नाहीये याचं हे उदाहरण आहे असं त्यांचा आरोप आहे. त्याचं उत्तर द्या ना, मतदार राहू देत बाजूला. विरोधी पक्ष नेहमी मतदारांचा अपमान करतात. मतदार हे सुजाण आहेत,
की कोण चुकलं कोण मग बरोबर आहे तुमच्या हे त्यांना पक्षाच्या कळतं. नेत्यांनी जे आपलं केलं तो काय भवितव्य मतदारांचा कुणाच्या सन्मान हाती आहे होता का? हे त्यांना आंबेकरजी कळतं. तुम्ही मुद्द्यावर या ना. त्याप्रमाणे आंबेकरजी त्यांनी मतदान आंबेकरजी दिलंय. तुम्ही तुम्ही मुद्द्यावर या. मतदारांच्या आंबेकरजी त्यांनी जो आरोप केलाय त्याचं उत्तर द्या. तुमच्या नेत्यांनी जे केलं तो काय सन्मान होता का? त्यांच्या पक्षाला आरोप करण्याशिवाय दुसरं कुठलंही मग काम तुम्ही नाही. त्याचं उत्तर दिलं दररोज पाहिजे सकाळी- किंवा त्या आरोपांकडे नाही, दुर्लक्ष कशासाठी करा. करतं? अहो आपण सगळे पाहतो दररोज सकाळी 9 वाजता. ठीक आहे विनायकजी, मला वाटतं तुम्हाला उत्तर द्यायचं नाहीये, त्यामुळे तुम्ही भलतीकडे जा. नाही, मग तुम्ही उत्तर द्या. विनायकजी उत्तर द्या. विनायकजी उत्तर द्या. आचारसंहिता भंग होता का आणि असेल तर त्याच्यावर कारवाई का नाही झाली याचं उत्तर असेल तर आपण पुढे जाऊयात. नाहीतर इकडे तिकडे जाऊयात नको. संजीव भोरजी बोला. दररोज सकाळी 9 वाजता नाही ते रोज सकाळचं नंतर बघू, प्रत्येक चर्चेत येते ते. संजीव भोरजी बोला. शिवसेनेचे अतिशय हाडाचे कार्यकर्ते म्हणून येणारे मगाशी आमचे जे मित्र बोलले की सभांची गरज नाही, जनतेत जायची गरज नाही, उद्धव साहेबांना, शिवसेनेच्या त्या उभाटाच्या प्रमुखांना, हे म्हणजे अजब विश्लेषण आहे. खरं तर उद्धव साहेबांचा सगळा डोळा जो आहे ना तो मुंबईवर. मुंबईत त्यांनी जे काय करता येईल ते सर्व करून पाहिलं, मात्र तिथे त्यांना यश मिळालं नाही. ग्रामीण महाराष्ट्र तर त्यांच्या हातून पूर्णतः सुटलाय, हे आजच्या निकालांवरून वेगळं सांगायची गरज नाही. आणि जनतेत जाऊन काम करायचं नाही, मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जाऊन काम करायचं नाही. आमचे नेते ते करत नाहीत, आमची ती पद्धत नाही. अशा पद्धतीच्या गोष्टी जर स्वाभिमानाने कोणी सांगत असेल तर कीव येते अशा मंडळींची. दुसऱ्या बाजूने आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे रात्रंदिवस जनतेत काम करणारा नेता म्हणून महाराष्ट्राला परिचित आता त्यांचं आहे. ऐका, मी येते देते तुम्हाला वेळ. त्यांना 24 बोलू देत. एकनाथ शिंदे साहेबांची जी खासियत आहे, आज सर्व महाराष्ट्र त्यांना ज्या गोष्टीमुळे मानतो, रात्रंदिवस काम करणारा नेता म्हणून, संवेदनशील नेता म्हणून, 24/7 काम करणारा नेता म्हणून, जनतेत रमणारा नेता म्हणून, जमिनीवर पाय असलेला नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं. आणि दुसऱ्या बाजूने ही माणसं म्हणतात की आम्ही कार्यकर्त्यांना कसं फेसबुक लाईव्हने मार्गदर्शन केलंय की आणखी कसं केलंय त्यांचं त्यांना माहिती. आम्ही मुंबईत आम्ही सभा घेतल्या नसतील तरी आमच्या त्या ठिकाणच्या नेत्यांना आम्ही संधी दिली. अरे आम्हाला काय आमच्या नेत्यांनी संधी दिली नाही का? आमच्या शिवसेनेच्या सर्व नेते सर्व ठिकाणी कार्यरत होते ना. आमचा कोणता नेता घरात बसून होता तालुक्यातला, तुमचे जिल्ह्यातला? नेते निश्चितपणानं कार्यरत होते, निश्चितपणानं मैदानावर होते, याच्याबद्दल वाद नाही. आता मला एक सांगा ना, मगाशी जिथे आपली चर्चा अर्धवट राहिली होती तिथे शिवसेनेला गतवैभव तुम्ही मिळवून देणार की नाही? नक्की. ज्या पद्धतीने शिवसेनेची प्रगती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात होते, शिवसेनेला गतवैभव प्राप्त म्हणजे होईल. शिवसेना बाळा म्हणजे शिवसेना महाराष्ट्रामध्ये भाजपपेक्षा मोठा पक्ष होण्याच्या दृष्टीने वाटचाल करणार. आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी जे जे करायचंय ते सर्व करतोय. वंदनीय बाळासाहेबांचा विचार या मातीत रुजलेला आहे. काही लोकांच्या नाकर्तेपणामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे बाळासाहेबांच्या या विचाराला जी हानी पोहोचली ती सर्व आम्ही बाळासाहेबांचे विचार तर तुम्ही बदलत. मी संख्येच्या बाबतीत म्हणते की एकेकाळी शिवसेना भाजपपेक्षा मोठा पक्ष होता राज्यामध्ये. आता तुम्ही तुमच्या नेतृत्वामध्ये तो मोठा होणार की नाही होणार? उद्धव साहेबांच्या काळातले आकडे घ्या ना. उद्धव साहेबांनी जे नेतृत्व केलं शिवसेनेचं त्या काळातली आकडेवारी सांगा, त्या काळातल्या आकडेवारीवर बरं, बोला. उद्धव ठाकरेंची तुलना सोडून द्या. उद्धव ठाकरेंना तुम्ही नेता म्हणून गणतच नाही, सोडून द्या. बाळासाहेबांच्या काळामध्ये तुमच्या पक्षाची जी प्रगती होती ते गतवैभव मिळवून देणार आहात का? भाजपपेक्षा मोठा पक्ष होणार आहे का? नक्कीच त्या दिशेनेच आमचं काम चालू आहे. त्या दिशेने आमच्या संघटनेत जे काही क्षीणता आलेली होती, जे काही उद्धव साहेबांच्या, आता त्यांना खरं तर आमचे समोरचे उभाटाचे प्रवक्ते म्हणतील आमच्या साहेबांवर आरोप करतात. बघा, पण तरी पण तुम्ही वाक्य बोलायला किती वेळ लागतोय तुम्हाला, तरी पण संजीवजी तुम्ही बोलत नाहीये. ठीक आहे, समजू शकते मी. चला सुरेश चंद्र, ठीक आहे. शिवसेनेची जी हानी झाली उद्धव साहेबांच्या हानी सोडा. मी गतवैभव म्हणते, गतवैभव मिळवून द्या असं म्हणते. त्या गतवैभवाकडे जाणं हानी त्यांनी केली, मग तुम्ही पडलात बाहेर, शिवसेना तुमची झाली. आता गतवैभव मिळवून द्या की, तो मुद्दा आहे ना. चला सुरेश चंद्रजी, तुमच्याही पक्षाला याबाबत विचारलं पाहिजे. कुठे असतात तुमच्याही पक्षाचे बडे नेते? म्हणजे तुमचा पक्ष जेव्हा सत्तेत असतात तेव्हा व्यासपीठावर नेते बसायला जागा नसते, आणि आता पक्ष सत्तेत नाहीये तर व्यासपीठावर नेते शोधावे लागतात. नाही, आपण जर बघितलं तर या निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेस पक्षाचे राज्यातील
सर्व मोठे नेते अतिशय सक्रिय आणि ताकदीनं प्रचार करत होते. परंतु दुर्दैवाने आता जसं तुम्ही उल्लेख केला, राज्याचे मंत्री राणेंनी ज्या पद्धतीनं आचारसंहितेचा भंग केला, अशाच पद्धतीनं सगळीकडे सत्ताधारी पक्षासाठी ह्या यंत्रणा राबत होत्या. आणि आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा या ठिकाणी वापर झालेला आहे आणि अशी अनेक उदाहरणं आपण प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. परंतु त्यांच्यावर अनेकदा तक्रारी करून देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही. गोगावलेचे पुत्र असतील किंवा असे अनेक नेते आहेत जे सत्ताधारी पक्षातले आहेत, त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. हे दुर्दैव आहे. आणि आपल्याला माहित असेल की विरोधी पक्षाला धमक्या देण्यात आल्या, सर्व यंत्रणा सत्ताधारी पक्षासाठी राबताना काम करताना आपण पाहिली. आणि हे सगळं परिस्थिती असताना काँग्रेसचा कार्यकर्ता लढत होता आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा विचारासाठी जनतेसाठी लढणारा कार्यकर्ता होता. परंतु सत्तेचं आकर्षण असलेलं आणि जे सत्ताधारी पक्षाने जे प्रलोभन दिले ते पाहता जनतेनं या लोकांच्या मोहाला बळी पडलेले आहे. ठीक आहे. चला अनिलजी, शेवटची 30 सेकंद आहेत माझ्याकडे, पटकन तुमची कमेंट द्या म्हणजे आपल्याला क्लोजिंग करता येईल. अगदी तुम्हाला मला सर्वप्रथम हे जे कोणी शिंदे गटाचे जे कोणी प्रवक्ते आले तिथे त्यांनी काय एकनाथ शिंदेबरोबर काळ घालवलाय मला माहित नाही, पण तुमच्यापेक्षा खूप जास्त काळ आम्ही एकनाथ शिंदेसोबत पण घालवलाय. त्यांना आतापर्यंत ठाण्यामध्ये त्यांचं नेतृत्व मोठं करण्यासाठी आम्हाला शिवसेना शिकवू नका, तुम्ही शिवसेना शिकवू नका. तुम्ही कधी शिवसेनेमध्ये आम्हाला बाळासाहेबांचा विचार आणि हिंदुत्व तुमच्याकडून शिकायची गरज नाही गाढवे. आता तुम्हाला थांबा जरा ऐकून घेण्याची क्षमता ठेवा. तुम्ही आता फार मोठा पक्ष झालेला आहात. आता तुम्हाला ऐकावं लागेल. तुम्ही जगातला सगळ्यात मोठा पक्ष झाला आहात. मान्य केलं त्याबद्दल धन्यवाद. भारतीय जनता पक्षाचा हात जर डोक्यावरून काढलात ना तुमच्या, तुम्ही कुठलेही राहणार नाही. भारतीय जनता पक्षाचा हात काढलात ना तुम्ही कुठलेही राहणार नाही. त्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या संस्था, सत्ता या सगळ्याच्या मधमस्त संस्थांचा वापर करून आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलायत. आम्ही अजूनही तळागाळात आहोत. आमचा हा विजय हा फुगीर विजय नाहीये. फुगीर म्हणजे सूज विजय नाहीये. आमचा विजय अजूनही तळागाळातला आहे. ही सूज येते, ही सूज जाते. जोपर्यंत शिटा असतात, जसं तुम्ही मगाशी म्हणालात सूजवर तुम्हाला नेते दिसतात जोपर्यंत तुमच्याकडे शिटा आहेत काँग्रेसचा हात डोक्यावर घेतला, काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसले म्हणून ही अवस्था झाली. ठीक आहे, आता ही तुतुमय बस झाली. संजीवजी आणि अनिलजी, मुद्दा हा आहे की प्रत्येक पक्षाच्या वाटचालीमध्ये बरे वाईट दिवस येत असतात. कधी कुणाचा विजय होत असतो, कधी कुठल्या दुसऱ्या पक्षाचा विजय असतो. सत्तेचा अमरपट्टा कुणाला नसतो, ती सत्ता बदलत राहत असते. मुद्दा इतका आहे की प्रत्येक निवडणुकीतनं आपण काय घेत असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा पाया आहेत. त्यामुळे फक्त कोणत्या पक्षाकडे त्या निवडणुका गेलेल्या आहेत एवढ्याच किंवा निकाल गेलेले आहेत एवढ्याच मर्यादित दृष्टिकोनातून त्याकडे पाहायला नको. तर त्यातून खरंच महाराष्ट्राचं राजकारण विकसित होते का, महाराष्ट्राची एकूण व्यवस्था विकसित होते का, त्याची चिन्ह आपल्याला काही दिसतात का हे पाहावं लागेल. जर निवडणुका या लेवल प्लेइंग फील्ड नव्हत्या असे आरोप विरोधकांकडून होत असतील आणि ते आरोप खोडून काढणं पूर्णपणे हे सत्ताधारी आणि प्रशासकीय यंत्रणा करत नसतील, तर मात्र या निवडणुकांनी फक्त आपल्याला विजयी कोण आणि हरलेत कोण याचेच आकडे मिळतील. पण आपल्याला खऱ्या अर्थानं या निवडणुकांनी या संस्थांमधनं जे साध्य करायचं आहे ते मिळेल का, हा सवाल मात्र कायम राहील. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.